महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थातच आत्मा वैभववाडी तालुक्यामध्ये सदर संस्थेचं कामकाज 2005-2006 पासून चालू झालेलं आहे। कृषी विषयक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे व त्याचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनानं आत्माची निर्मिती केली। सदर योजनेमार्फत पीक प्रात्यक्षिक, गट प्रात्यक्षिक, संलग्न प्रात्यक्षिक, शेतीशाळा असे अनेक उपक्रम राबवले जातात। ह्या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही प्रगतिशील शेतकऱ्यांची यशोगाथा आपल्यासमोर सादर करीत आहोत। मी सुरेखा सुनील काडगे कोकिसे नारकरवाडीतून बोलते। आम्ही सन 12-13च्या अगोदरपासून ही योजना चालू केली आहे, पण 12-13 नंतर आत्मा संघटन करून आम्हाला हे लाभ भेटला। त्याच्यानंतर आम्हाला जास्त प्रोत्साहन आलं आणि आम्ही ते जास्त वाढवत गेलो। अगोदर आम्ही महिन्याला 100 पिला आणत होतो, आता आमच्याकडे थोडं प्रोत्साहन आल्यामुळे त्यांच्याने आम्ही महिन्याला 2 बॅच ठेवतो, 300ची एक आणि 200ची एक, अशी 3-3.5 महिन्यामध्ये संपवतो। त्याचा आम्हाला म्हणजे खर्च तरी 50,000 होतो त्या पिलांचा, आणि त्याच्यातून आम्हाला व्यवस्थित ते झालं तर आम्हाला 10,000 रुपये भेटतात 2.5 ते 3 महिन्यानंतर। आणि अजून आम्हाला असं करावंसं वाटतं, असं सर्वांनी करावं अशी माझी इच्छा आहे। नमस्कार, मी स्वप्नील दुरी, राणा दीक्षित। इतर लोक शेतकरी ऊस करत होते, त्यांचं बघून मी ऊस करत होतो। ऊस शेतीत घुसल्यानंतर त्यातला फायदा, नफा, तोटा यातल्या गोष्टी काही समजत नव्हत्या, परंतु कृषी विभाग आत्मा अंतर्गत आम्हाला पुण्याला VSIमध्ये ऊसाचं ट्रेनिंग घेण्याचा चान्स मिळाला। त्या प्रशिक्षणामध्ये मी सामील झालो। आमचे हुले सर होते, त्यांनी फोन करून मला याची सामील होण्यासाठी प्रवृत्त केलं। त्यांचं ऐकून मी त्या ट्रेनिंगला गेलो आणि जेव्हा माझ्या ऊस शेतीत मी 2.5 फूट सरी सोडत होतो, 2.5 फुटाने सुरुवात केली। उत्पादन एवढंसं काही चांगलं नसायचं, परंतु आता जेव्हा मी ऊसाचे बेसिक नॉलेज आम्हाला VSIमध्ये शिकवलं आणि त्यानुसार मी जेव्हा शेती केली 2012-13ला मी गेल्यानंतर मी काही गोष्टी शिकल्यानंतर मी माझ्या शेतात जशा आजमावल्या तर त्याच्यातून मला फरक जाणवला। आणि खरं तर शेतीत खूप काही शिकण्यासारखं हे मला त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर समजलं। आणि त्याचा तुमच्यासमोर ह्या गोष्टी दिसत असतील। 25 टनापासून मी 35 टनापर्यंत 2 वर्षात मजल मारली, आणि ही सगळी त्या 5 दिवस झालेली एका वेळेस गेल्यानंतर 5 दिवसाच्या त्या ट्रेनिंगमुळे सगळं हे यशस्वी झालं आहे। त्याच अनुषंगाने ह्याही वर्षी मी ते केलं। सरांनी मला फोन केल्यानंतर आम्ही ती वाट बघत होतो पुण्याला कधी जायचा चान्स मिळतो। त्याच्यानंतर याही वर्षी बऱ्याचशा गोष्टी मला शिकता आल्या तिकडे जाऊन। इतर शेतकऱ्यांना मी एवढंच सांगेन की पारंपरिक शेती करण्यापेक्षा अत्याधुनिक शेती कुठे आहे, जग कुठे चाललं आहे, आपण कुठे आहोत त्याची जाणीव करून घ्यायची असेल आणि ऊस शेतीत आपलं खरंच जर आपल्याला काहीतरी नाविन्यपूर्ण बदल घडवायचा असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर असे ट्रेनिंग प्रोग्राम जेव्हा असतील, आत्मा अंतर्गत आपल्याला प्रशिक्षणाचा चान्स मिळतो, जेव्हा संधी मिळते तिथे आपण जर गेलात तर खरंच मला वाटतं माझ्यासारखे तुम्हीही यशस्वी व्हाल। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2.5 फुटाची सरी मी मागच्या 3 वर्षापूर्वी सोडत होतो। त्याच्यानंतर झालेला बदल तुम्हाला बघायचा असेल, या ऊसामध्ये जेवढं अंतर आहे तर ते आम्हाला त्यातला
काय नेमकं त्यातला हेतू असतो ते आम्हाला कळल्यानंतर हे 3.5 फुटाची जी सरी आता आम्ही सोडलेली आहे, 3.5 ते 4 फुटापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी 3.5 फुटापर्यंत सरी सोडल्याने याच्यातून आम्हाला पुढच्या वर्षी आणखी अनुभव येऊ शकतो. आणि आता तुम्ही बघू शकता सगळी सरी ही 3.5 फुटाची आम्ही सोडलेली आहे. ह्याचा जो अनुभव असेल तो पुढच्या वर्षी आम्ही आमच्या माध्यमातून आपण एक शेतकरी चर्चा करून आपण करू शकतो. इतर शेतकऱ्यांना माझं आव्हान असेल की आत्मा अंतर्गत जेव्हा असं ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्या आत्मा अंतर्गत त्या ट्रेनिंग प्रोग्रामचा फायदा घेत ते निःशुल्क असल्यामुळे तुम्ही खरंच त्या ट्रेनिंगचा फायदा घेऊन तुम्ही स्वतःचा यशस्वी या शेती क्षेत्रात व्हावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. कधी असा चान्स असेल तो कधी गमावू नका एवढीच इच्छा. आत्मांतर्गत चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळालं. मी माझं या शेतीमध्ये यशस्वी होण्यामागचं गमक आणि मला शेतीतलं सगळं कळण्यामागचं गमक हे आत्माने दिलेल्या ट्रेनिंगमुळे यशस्वी होतं. तुम्ही त्या प्रकारे करावं एवढीच विनंती करतो. दोन 2012-13 आम्ही गटामार्फत लाभ घेतला होता. आता आम्ही स्वतः वैयक्तिक करतो. तर वैयक्तिक करत असताना आम्हाला स्वतः इथे आम्ही वैभववाडीमध्ये बुधवारच्या बाजाराला विक्री केली. तर आम्हाला इथे सुद्धा प्रतिसाद बरा मिळाला आणि त्यातून आम्हाला बराचसा नफासुद्धा झाला. माझं नाव गुलजार निजाम काजी. मी तिथोली गावचा रहिवासी असून आत्मांतर्गत तिथोली गावामध्ये सन 2012-13 जी शेतीविषयक कार्यशाळा झाली होती त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला आत्माच्या पदाधिकारी आणि जे तज्ज्ञ शास्त्रज्ञ आले होते त्यांनी ऊस शेतीविषयक मार्गदर्शन केलं आणि आधुनिक पद्धतीने ऊसाची शेती कशी करायची याबद्दल आम्हाला माहिती मिळाली. मग त्या माहितीचा उपयोग करून मी रुंद सरी पद्धत म्हणजे 5 फूट सरी पद्धतीने ऊस लागवड आणि 1 डोळा ऊस लागवड गेल्या वर्षी मी केली आणि त्या पद्धतीने त्या सगळ्या तंत्राचा अवलंब केल्यामुळे मला म्हणजे जो प्रायोगिक प्लॉट मी घेतला होता त्यामध्ये जवळजवळ 45 ते 50 टनापर्यंत उत्पादन मला ते 86-032 या जातीचं मिळालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य की आत्माच्या या अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना नवीन नवीन माहिती मिळत आहे आणि त्या माहितीचा वापर करून शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतीमध्ये केला तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते उत्पादन घेऊ शकतात. हे एक सिद्ध इथं झालेलं आहे. इथं आपलं वास्तव केलेलं आहे एवढ्या ह्या प्लॉटसाठी की इतकी मेहनत घेऊन या कष्टांना त्या शेतकऱ्यांना आपल्याला उभा केलेला आहे. तर हेच आमचं ह्या आत्म्यामध्ये गमक असं मला सांगावंसं वाटतं की जेणेकरून तो त्या स्वतःच्या पायावर कसा उभा राहील यासाठी आम्ही त्या आत्म्यामधून त्यांना प्रात्यक्षिक दिलं आणि त्यांनी ते यशस्वी करून दाखवलेलं. आपण जे सोबत पाहतो तर त्यामध्ये त्यांनी ते जे घेतलेले बियाणं किंवा त्याची जी मेहनत त्याचे घेण्यात येणाऱ्या औषधाचे ट्रीटमेंट वगैरे या बारीक सारी गोष्टीवर अभ्यास करून त्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्याची परिणती म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी आता त्याची फलधारणा आणि त्याची वाढ आपल्याला समाधानकारक आढळून येते. तर अशाच पद्धतीचे प्रात्यक्षिक आम्ही म्हणजे त्याच्या कष्टाला दाद द्यावी इतकं त्या शेतकऱ्याने हा आपला प्लॉट चांगला केलेला आहे. तर ह्याचं उत्पादन साधारण किती येईल काय येईल हे मी न सांगता त्या शेतकऱ्याच्या तोंडूनच आपण ऐकू. आत्मांतर्गत यंदा आम्हाला प्रात्यक्षिकामध्ये 1 एकरसाठी कलिंगडचं
लागवडीसाठी बियाणं देण्यात आलं. आम्ही तसं ते एका एकरला लागवड केली आहे. यात हे प्रत्यक्ष बघत असाल तर एका एकरला आम्ही लागवड केलेली आहे. यामध्ये जवळजवळ माझे 2800 खटे बसलेले आहेत. त्यामध्ये 2-2 बिया म्हणजे जवळजवळ माझे जवळ एक 5400च्या आसपास वेल आहेत. आणि जरी आपण यातले समजा काही रुजवून नसेल झालं तर जवळजवळ 4000 तरी वेल माझे आहेतच आहेत. आणि प्रत्येक वेलावर मी जवळजवळ 3 फळं घेण्याचा माझा विषय आहे. मग जवळजवळ माझं म्हटलं तरी एक 20-25 टनाच्या आसपास मला उत्पन्न मिळावं असं अपेक्षित आहे. आणि ते मला मिळेलच अशी खात्री आहे. निदान जरी 7 रुपये जरी रेट मिळाला तरी एक 4-4.5 लाखाचं गणित होईल. यासाठी माझा खर्च एक 50,000 रुपये मला खर्च आलेला आहे. आणि तुम्ही जर असं इथे बघत असाल तर सभोवताली सगळी ओसाड जमीन आहे. आणि या ओसाड जमिनीमध्ये आमची शेतकऱ्यांची अशी धारणा असते की इथे काही होतच नाही. आणि शेतकरी करायला वाटा शोधत असतात. होत नाही हो मालरान आहे तरी परत असतात की इथे रोवा उपद्रव होतो डुकरा विकरांचा म्हणून कारण शोधत असतात. पण तसं काही नाही. जर मेहनत घेतली आणि जर आपल्यात जिद्द असेल आणि आपल्याला काहीतरी करून दाखवायची जर इच्छा असेल तर त्यातून मार्ग सापडतो. आणि त्या अनुषंगाने आणि हे जे काय प्लॉट केले आहेत यासाठी आपले कृषी खात्याचे अधिकारी आहेत हे वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात आहेत. त्यांचं मार्गदर्शन आणि आमची मेहनत या दोघांचं आता हे फलित आहे. यातून नक्कीच आम्हाला यश मिळणार याची आम्हाला खात्री आहे. माझं नाव आनंद भिकाजी नेवरेकर, राहणार कोकिसरे, वैभववाडी तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा. मी 13-14 बासमती बियाणं घेतलं आत्मा योजनेकडून. बासमती भाताचं चांगलं बियाणं पीक चांगलं मिळालं आणि चांगल्या प्रकारे बियाण्याचा फायदा झाला. मी जी भात शेती केली त्याप्रमाणे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आत्मयोजना अंतर्गत जे काही बियाणं मिळतं त्यांचं घेऊन प्रात्यक्षिक करावं. आणखी तालुक्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं आणि ते काढावं त्यांनी हेच मी सांगू शकतो. मी रमाकांत यादव नाधवडे. माझं शिक्षण MA केली. त्यानंतर 2 वर्ष मुंबईला गेलो. मुंबईवरून नंतर गावी आलो. गावी मग शेतीसाठी प्रात्यक्षिक चालू केली. त्यासाठी मग आत्माअंतर्गत माझ्या क्षेत्रात 1 एकरमध्ये भोपळा मला 12 टन मिळाला. त्यानंतर अशीच प्रात्यक्षिक मी पाहत गेलो, प्रॅक्टिस करत गेलो. प्रॅक्टिसनंतर मग 13-14 मी कलिंगड केले त्याच प्लॉटवर सोड पाण्यावरती. 13-14 मग कलिंगड 15 टन विकले. आणि त्यानंतर आता परत ह्या वर्षी प्रात्यक्षिक करत गेलो, अनुभव घेत गेलो. त्यानंतर आता हा सगळा 1.5 एकरचा प्लॉट आहे. 63 गुंठ्याचा प्लॉट आहे. याला ड्रीप वगैरे टाकली. ड्रीप टाकून आता 21 फेब्रुवारीची ही माझी लागण आहे. 21 फेब्रुवारी. तरी 60 दिवसाचं हे कलिंगड आहे. व 60 दिवसात आतापर्यंत मला ठिबकसाठी 30,000 रुपये गेले. नांगराटीसाठी 7,000 रुपये. शेणखतासाठी 12,000 रुपये. मंजुरी वगैरे सगळे पकडून आतापर्यंत 60,000चा मला खर्च झाला आहे या ठिकाणी. तरी कलिंगड आता अपेक्षित उत्पादन म्हटलं ड्रीप लावल्यावर मागच्या वर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीचा अनुभव एक 25 टनाची अपेक्षा आहे. 25 टनाचा दर जर पकडला आणि मे महिन्याचा सीझन आहे त्या सीझनला एक 5 मे ते 10 मे ह्या दरम्यान उत्पादन येईल. तरी मे महिन्याच्या दराचा हिशोब केला तर एक 10 रुपये किलो या हिशोबाने जर पकडलं तर 10,000 टन. 25 टनाचा जर हिशोब केला तर एक 2.5 लाख रुपये या प्लॉटमधून मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पादन खर्च जर काढला तरी 1,80,000 ते 1,90,000 पर्यंत उत्पादनाचा म्हणजे फायदा होऊ शकतो. तरी सर्व शेतकऱ्यांना असं माझं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी कृषी डिपार्टमेंटशी संपर्क साधून आत्मा अंतर्गत ज्या काही योजना येतात त्या योजनेचा लाभ घ्यावा व आपली शेतीत प्रगती साधावी ही एक विनंती. पण हे काम करत असताना मला असं वाटतं की आत्माचं जवळजवळ यापूर्वी काम चालू होतं पण खऱ्या अर्थानं 12-13, 13-14